The next point now we will see the silent features of SN2 reaction. Silent features म्हणजे वैशिष्ट्ये. Silent features of SN2 reaction. That is SN and this is 2. Silent features of SN2 reaction. SN2 reaction जे silent features पाहू आपण. आताच पाहिलं मेकॅनिझम काय असते. तर यानंतर we will see the silent features of SN2 reaction. We will see now the silent features of what? The silent features of SN2 reaction. The features are in this way. The first point, that is, it is a single step mechanism. It's a पहिला feature आहे. Silent feature means the ठळक वैशिष्ट्ये. या रिएक्शन ची वैशिष्ट्ये काय आहे? ही रिएक्शन का होते? ही रिएक्शन चे मुख्य वैशिष्ट्ये कोणते आहेत? तर हे आपण पाहिलं. It takes place. It has a single step mechanism. या रिएक्शन ला सिंगल स्टेप मेकॅनिझम असतो. सिंगल स्टेप मेकॅनिझम with the simultaneous म्हणजे एका वेळी simultaneous bond breaking and bond formation. With the simultaneous bond breaking and bond formation takes place. बॉन्ड ब्रेकिंग सुद्धा होतो आणि बॉन्ड फॉर्मेशन सुद्धा होतो, सायमल्टेनियसली होतो. अँड दिस इज इट फॉलोज द सिंगल स्टेप मेकॅनिझम. ही रिएक्शन सिंगल स्टेप मेकॅनिझम फॉलो करते. याच्यामध्ये सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन, द टू चेंजेस जे आपण म्हटलं होतं, हेच ते दोन चेंजेस असतात जे आपण मेकॅनिझम मध्ये पाहिलं होतं. तर दोन चेंजेस, बॉन्ड ब्रेकिंग दॅट इज हेट्रोलायसिस अँड बॉन्ड फॉर्मेशन that is the new bond form होता है. तुम्हाला माहित. The second step, that is the backside attack of nucleophile. Backside attack of nucleophile मागून अटॅक करतो. backside attack of nucleophile. nucleophile चा अटॅक from back side होतो. Why? Because the nucleophile attack on the carbon which undergo substitution. nucleophile काय करतो? attacks on the carbon. The nucleophile अटॅक ऑन द कार्बन. आता आपण रिएक्शन पाहिली होती. यामध्ये न्यूक्लियोफाइल कसा अटॅक केला होता ऑन द कार्बन. द रिएक्शन वॉज CH3. आपण अशी जी रिएक्शन पाहिली होती. द हायड्रोजन सारखा होते. हा काय होता? Br होता आणि हा दिस वॉज द H अँड दिस वॉज आणखी H आणि हा H. याच्यावर न्यूक्लियोफाइलने अटॅक केला होता. कुठून अटॅक केला होता? बॅक साइड. द न्यूक्लियोफाइल अटॅक, दिस इज द न्यूक्लियोफाइल अटॅक करतो याच्यावर. The nucleophile attack on the carbon. कशावर अटॅक करतो? कार्बन which undergo substitution. ज्याचं काय होणार आहे? which undergo substitution होणार आहे. which undergo substitution. तर न्यूक्लियोफाइल अटॅक मागून करतो. तर काय कारण? पुढून दोन प्रकारचे याला कारण आहेत. बिकॉज टू अवॉइड, हे होऊ नये म्हणून काय करतो अटॅक? टू अवॉइड द स्टेरिक रिपल्शन. दोन रिपल्शन असतात इथं. स्टेरिक रिपल्शन एक असतो. स्टेरिक रिपल्शन म्हणजे इथून जर अटॅक केला न्यूक्लियोफाइल तर इथून असं गर्दी असते. स्टेरिक रिपल्शन, स्टेरिक मीन्स द गर्दी. ओके, गर्दी असते, जास्त ग्रुप असतो अटॅच. स्टेरिक रिपल्शन हे कशामुळे असते? ड्यू टू बल्की ग्रुप. मोठा ग्रुप असल्यामुळे स्टेरिक रिपल्शन होतो आणि हे अवॉइड करणे. आणखीन ड्यू टू दुसरा रिपल्शन आहे इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन. आणखीन एक रिपल्शन असतो, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन असतो. आणि हा रिपल्शन असतो कशामुळे असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन इन कशामध्ये आणि कशामध्ये असतो? तर इन लिव्हिंग ग्रुप अँड दिस न्यूक्लियोफाइल. इन न्यूक्लियोफाइल अँड लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप कोणता आहे? आता यू नो दॅट लिव्हिंग ग्रुप दॅट इज द Br-. हा Br- लिव्हिंग ग्रुप आहे आणि हा OH- काय आहे? दिस इज द न्यूक्लियोफाइल. ओके, सो न्यूक्लियोफाइल अटॅक करतो कुठून करतो? बॅक साइड. सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज बॅक साइड अटॅक. So nucleophile attack on the carbon which undergo substitution
फ्रॉम अपोजिट साइड. कुठून अटॅक करतो? फ्रॉम अपोजिट साइड. अपोजिट साइड. ओके. का? कारण अपोजिट साइडने अटॅक केल्याने काय होते की स्टेरिक रिपल्शन आणि इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन हे दोन रिपल्शन काय करू शकतो आपण? अवॉइड करू शकतो. तर हे दोन रिपल्शन अवॉइड करण्यासाठी न्यूक्लियोफाइल बॅक साइडवरून अटॅक करतो आणि ही पण काय सायलेंट फीचर आहे कोणाची? SN2 रिएक्शनची. दिस इज द सायलेंट फीचर्स ऑफ SN2 रिएक्शन. द थर्ड पॉइंट इन द ट्रान्झिशन स्टेट. आता ट्रान्झिशन स्टेट जेव्हा होते तर त्यामध्ये काय असतं? इन ट्रान्झिशन स्टेट. आता ट्रान्झिशन स्टेट आपण इथे पाहिली होती जशी OH आणि हा कोणता बॉन्ड होता? कार्बन. आणि दिस इज कोणता होता? Br. अँड दिस 2 हा काय होता? वर गेला आता हायड्रोजन. अँड these are what? हायड्रोजन अगेन. दिस इज अगेन हायड्रोजन. ओके. तर इन ट्रान्झिशन स्टेट मध्ये काय होतो की हे जे दोन्ही न्यूक्लियोफाइल आहेत हे डेल्टा मायनस यांच्यावर हाफ असतो चार्ज. अर्धा चार्ज असतो. सो इन ट्रान्झिशन स्टेट द nucleophile and living group. The nucleophile and हा न्यूक्लियोफाइल आहे आणि हा लिव्हिंग ग्रुप आहे. दोन्ही न्यूक्लियोफाइल अँड द लिव्हिंग ग्रुप पार्शियली बॉन्डेड. आता हे कसे बॉन्डेड आहे? पार्शियली बॉन्डेड टू द कोणाला आहे? कार्बनला. ह्या कार्बनला हे असे पार्शियली बॉन्डेड असतात न्यूक्लियोफाइल आणि कोण? लिव्हिंग ग्रुप. आता तुम्हाला माहित आहे दोन्ही ग्रुप कोणकोणते असतात? एक न्यूक्लियोफाइल असतो आणि एक लिव्हिंग ग्रुप असतो. तर न्यूक्लियोफाइल आणि पार्शियली बॉन्डेड असतात अँड दे हॅव पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि त्यांच्यावर कोणता चार्ज असतो? पार्शियल निगेटिव्ह चार्ज. चार्ज पण पार्शियल निगेटिव्ह चार्ज होऊन जातो आणि ड्यू टू विच द निगेटिव्ह चार्ज इज डिस्टॉर्शन. निगेटिव्ह चार्जचा काय होऊन जातो इथं? आता इट इज डिफ्यूज होऊन जातो. निगेटिव्ह चार्ज इज डिफ्यूज. स्प्रेड होतो. निगेटिव्ह चार्ज पसरून जाते इकडं. असं निगेटिव्ह चार्ज इज स्प्रेड. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला काय भेटतो आपल्याला? प्रोडक्ट भेटतो. द सायलेंट फीचर्स इज गोइंग ऑन. हे सायलेंट फीचर चालू आहेत. 3 पॉईंट झाले. त्यानंतर चौथा सायलेंट फीचर या SN2 मेकॅनिझमचे सायलेंट फीचर्स मध्ये चौथा फीचर आहे की जेव्हा ट्रान्झिशन स्टेट असते तर ती ट्रान्झिशन स्टेट या स्टेटला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड एज द TS ट्रान्झिशन स्टेट. It is called as TS or transition state. The fourth step now. The TS contains the pentacoordinate carbon. Pentacoordinate carbon. हा कार्बन पहा 1, 2, 3, 4 आणि 5 कोऑर्डिनेशन आहेत याला, म्हणून काय म्हणावं? इट इज pentacoordinate carbon. The TS means what? Transition state. The TS contains the pentacoordinate carbon. TS मध्ये कार्बन कसा आहे आता? Pentacoordinate carbon in which 3 sigma bonds. 3 बॉन्ड कोणते आहेत? सिग्मा बॉन्ड्स आहेत. 3 सिग्मा बॉन्ड्स. 3 बॉन्ड सिग्मा बॉन्ड आहेत पहा याच्यामध्ये. हे जे 3 बॉन्ड आहेत 1, 2, this is 1, 2 and this is 3. These 3 bonds. हे 3 बॉन्ड कसे आहेत? सिग्मा बॉन्ड आहेत. इन वन प्लेन. एका प्लेन मध्ये आहेत ते. सिग्मा बॉन्ड्स इन वन प्लेन. दे आर इन वन प्लेन. आणि याच्यामधला बॉन्ड अँगल 1 प्लेन विथ बॉन्ड अँगल चा कोन असतो. बॉन्ड अँगल 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल. एका प्लेन मध्ये असून बॉन्ड अँगलचा अँगल किती असतो? 120 डिग्री. अँड 2 आणि 2 काय असतात? अँड 2 हे 2 बॉन्ड पार्शियल कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत. अँड 2 पार्शियल कोव्हॅलंट बॉन्ड. 2 पार्शियल कोव्हॅलंट बॉन्ड कसे असतात? दे आर अलॉंग द लाईनला असतात आणि अलॉंग द लाईन अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. ह्या प्लेनला हे काय असतात? हे असे परपेंडिक्युलर असतात. परपेंडिक्युलर टू द प्लेन. The last point, that is the silent feature चालू आहे SN2 reaction ची. SN2 reaction. If SN2 reaction takes place, SN2 reaction brought, जर SN2 reaction brought केली in chiral carbonला
कायरल कार्बन दॅट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्ट्रेट. सबस्ट्रेट कसा असेल? ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्ट्रेट. जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्ट्रेट असला तर तो काय असतो? कायरल कार्बन असतो. तर यावेळी काय होतो? द प्रोडक्ट जे बनते, द प्रोडक्ट ऑब्टेन्ड इज स्टेरिकली हिंडर्ड. म्हणजे जे प्रोडक्ट बनणार आता याच्यापासून, तर जो प्रोडक्ट बनतो याच्यापासून आता जे प्रोडक्ट बनायले दिस इज OH असा प्रोडक्ट बनतो. आणि हा काय असतो? H. आणि हा काय असतो? हायड्रोजन. आणि हा हायड्रोजन हे आपण आताच पाहिला आहे. हे मेकॅनिझम मध्ये पाहिलं होतं आपण, हा पॉइंट मेकॅनिझम मध्ये. तर काय होतो की ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्ट्रेटवर जेव्हा अटॅक करतो, देन द प्रोडक्ट ऑब्टेन्ड, तेव्हा याचा जे प्रोडक्ट बनतो, देन प्रोडक्ट ऑब्टेन्ड हॅव इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. हॅव इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणजे याचा कॉन्फिगरेशन चेंज होऊन जातं. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. इन्व्हर्जन म्हणजे काय होते? हे इकडून आहेत बॉन्ड, तर हे बॉन्ड कुठून आले? तसं इकडून आले, म्हणजे हे बॉन्ड इकडून झाले. ज्या प्रकारे अम्ब्रेला असते, छत्री, हवा आली तर छत्री काय होऊन जाते? फ्लिपिंग होऊन जाते, फ्लिप. सो दॅट इज कॉल्ड एज द फ्लिपिंग इज द इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. म्हणजे हे बॉन्ड इकडून आहेत तर बॉन्ड कुठून झाले? आहे इकडून झाले. कशामध्ये? इन द प्रोडक्ट. दिस इज द प्रोडक्ट. ओके. तर प्रोडक्ट मध्ये बॉन्ड काय होतात? इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन बदलून जाते. इज ऑल्सो कॉल्ड एज, दिस कॉन्फिगरेशन इज कॉल्ड एज वॉल्डन कॉन्फिगरेशन. वॉल्डन या कॉन्फिगरेशनलाच म्हणतात वॉल्डन कॉन्फिगरेशन. ओके. का? कारण कॉन्फिगरेशन काय होऊन जातो? उलटा होऊन जातो. इन्व्हर्जन मीन्स रिव्हर्स. ओके. सो दीज आर द ऑल व्हॉट 5 फीचर्स, सायलेंट फीचर्स ऑफ SN2 मेकॅनिझम. हे 5 फीचर्स आहेत सायलेंट फीचर्स ऑफ कोणाचे? SN2 मेकॅनिझमचे. ओके.